ही क्लास त्या ठिकाणी सादर केली, तिचं कौतुक केलं. आणि बाहेर आल्यानंतर काही पत्रकार मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की असं असं चाललेलं आहे, अशा अशा दाढी पडतात. मी सांगितलं ठीक आहे, दाढी पडतात, जे अन्न आणि प्रशासन विभागाचं काम आहे ते त्यांनी जरूर करावं. आणि ते करत असताना त्याच्यामध्ये कोणी दोषी जरी असलं तरी त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. ही माझी 5 जुलैची बाईट, देवीला दिलेली बाईट आहे. देखील तुम्ही काही प्रश्न विचारले होते, बाकीच्या मित्रांनी काही प्रश्न विचारलेले होते, आणि त्याच दिवशी मी माझी भूमिका व्यक्त करून पुण्याला गेलो. 6 तारखेला खंडाळा घाटामध्ये दरड कोसळली होती. 11 तास रस्ता बंद होता, त्यामुळं पुण्याचा थांबावं लागलं. आणि तिथूनच मी जे काही कामकाज करायचं होतं ते करत राहिले. 7ला मुंबईला पोहोचलो, अधिवेशनात भाग घेतला. 8च्या रात्री ढगफुटी झाली आदिवासी भागामध्ये. आणि ढगफुटी झाल्यानंतर मला ज्यावेळेला पहाटे 5 वाजता कळलं, त्यावेळेला मी सगळ्या यंत्रणा जाणत होतो. माझ्या लक्षात आलं माळीला जी घटना घडली होती त्याची आठवण मला झाली. तेव्हा तर मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. आणि मला कळाल्यानंतर मी आलो आणि मला 5 किलोमीटर चालत जायला लागलं होतं त्या घटनास्थळावर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. आणि म्हणून मग मनसरला थांबलो, जिथं अधिक दरडी कोसळण्याचा धोका होता. त्या गावातल्या सगळ्या आदिवासी बांधवांना शाळांमध्ये, ग्रामपंचायत कार्यालयात अन्य ठिकाणी हलवलं. त्यांना जेवणाची व्यवस्था करणं आवश्यक होतं. 1000 लोकांचं जेवण आपण मनसरून त्यांना त्या ठिकाणी पाठवलं, गोडेगावरून पाठवलं, सेंट्रल किचन मधून काही लोकांनी पाठवलं. नंतर पुन्हा मी मुंबईला आणि करून मुंबईला गेलो. 10 तारखेला दिवसभर विधानसभा आटपून, कारण तो शेवटचा दिवस होता विधानसभेचा. मी साताऱ्याला गेलो, साताऱ्याला पोहोचलो. काल रयत शिक्षण संस्थेची बैठक होती साताऱ्याला. सकाळी 11 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत बैठक झाली. तिथून पुण्याला आलो. पुण्यावरून 5:30 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सातूर संकुलमध्ये. आणि आज सकाळी पुण्यावरून निघून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा. हा सगळा कार्यक्रम तुम्हाला सांगायची भूमिका एवढीच आहे, कारण अनेक लोक विचारतात की या मुलाच्या संदर्भामध्ये जी कारवाई झाली त्याच्यामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली, मग आमचे आमदार दिलीप वळसे पाटील का बोलले नाही? त्यांना कदाचित माहीत नसेल, मंगळवार दिनांक 7 तारखेला विधानसभेमध्ये या विषयाची चर्चा आमदार योगेश टिळेकर यांनी केली. मी काही विधान परिषदेचा सदस्य नाही, त्यामुळे मी विधान परिषदेत जाऊन तिथं चर्चेत भाग घेऊ शकत नाही. आणि दुसरं, विधानसभेमध्ये सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा जो प्रस्ताव असतो त्या आठवड्यात त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा केली. आणि त्या दिवशी मी आपल्या आदिवासी भागामध्ये त्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो होतो. आणि म्हणून तो दौरा पूर्ण आपण केला. आणि नुसता दौरा म्हणजे मी पर्यटनासाठी नव्हतो गेलो. मी वर्षा पर्यटनाला काही लोक जातात, रील काढतात आणि कैवारी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला म्हणून माझी काय हरकत नाही. पण गेल्या काही दिवसामध्ये मला तुम्हाला पत्रकारांना जी माहिती द्यायची होती की आज आदिवासी भागामधली 4 ते 5 ठिकाणं अशी आहेत ज्याच्यामध्ये माळींची पसारवाडी, पंचाळे खुर्दच्या पंचाळे खुर्द आणि वेंडारवाडी, या 4 ठिकाणच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.
बऱ्याच दिवसापासून आमचा तो प्रयत्न चालतो. जागा ताब्यात आलेल्या आहेत, सरकारने जागा विकत घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपण पैसे उपलब्ध करून दिले. आता जागा सपाटीकरण करायला काही पैसे पाहिजे होते. ते पैशाचा प्रश्न. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.